गरमागरम सूप केलेलं आहे. सूप काय म्हणता मला सांगा. तुम्ही कधीही नावं ऐकली आहेत का? बुळगं, पिठवणी, घाटा? नाही ना. हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत. याच्यामध्ये कधी ताक घालून, कधी लसूण मिरची घालून, तर कधी गूळ तूप घालून तयार केलं जायचं. बरं, पूर्वीच्या काळची हा न्याहारीचा पदार्थ होता. शेतामध्ये कामाला बाहेर पडण्यापूर्वी वाटीभर वाडगंभर हे खाल्लं जायचं आणि मगच कामाला स्वारी निघायची. पण आजकाल ही नावच विस्मरणात गेली तर करणार तरी कसं, हो की नाही? चला मग आजकाल जे कळेल पदार्थ तोच आहे, नाव बदललंय. ज्वारीचं सूप इथे केलंय. अतिशय रुचकर होतं, पौष्टिक होतं. बरं, हे तुम्ही गोडही करू शकता, गूळ घालून, तूप घालून, तिखटही करू शकता. आणि तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल आणि असं काहीतरी दमदमीत खायचं असेल, ज्वारीचं पीठ वाढवा, त्याची पिठवणी, बुळगं तयार होतं. घट्टसर असं पोटभरीचं वन पॉट डिश तयार होते. आजकाल आहे ना, मिलेट फूडची खूप फॅशन आहे. भाकरी खायला नसेल आवडत तर हे पिठवणी किंवा बुळगं केलं ना तर पोटभरीचं होतं, सेव्हरी होतं. म्हणजे गोड खायचं नसेल, थोडंसं मिठाचं पण होतं आणि पोटभरीचं कम्फर्ट फूड होतं. चला साहित्य काय घेतलं बघूयात. अशाच गरमागरम वाफाळत्या चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. चला सूप करायला घेऊयात. मस्त मातीच्या भांड्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप गरम करायला ठेवलंय. साजूक तुपाची चव या सूपला कमाल लागते. आता यामध्ये जिरं छान फुलवून घ्यायचं आणि आता यामध्ये लसूण आणि मिरचीचं ठेचा. आहा हा, बहारदार. मिसळायचं. चला, ही तुपाची फोडणी आहे ना, या सूपला जबरदस्त चव आणते. आता 3-4 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये मस्त कुटून घेतल्या आणि त्यामध्ये घातल्या. आणि काय कमाल स्वाद येतो या लसूण मिरचीचा ठेच्याचा. म्हणजे हे सूप नाही आहे, हे कम्फर्ट मील आहे असं आपण म्हणू शकतो. आता हा ठेचा मिनिटभर परतून झाला की यामध्ये भाजी घालूयात. सगळ्यात आधी फरसबी घालायची. फरसबीवर थोडंसं मीठ, मिसळूयात. थोडीशी परतायची फरसबी, अगदी बारीक चिरून घेतली बघा. मग यामध्ये गाजर देखील घालूयात. आता हे पण एकत्र करूया. आता भाज्या आहेत ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. मी माझ्याकडे ज्या उपलब्ध होत्या त्या घातल्या. यामध्ये कॉर्न घालू शकता, मटार घालू शकता, पिवळी आणि लाल ढोबळी मिरचीच्या ऐवजी हिरवी ढोबळी मिरची आणि टोमॅटोच्या फोडी, असं मस्त कॉम्बिनेशन करू शकता. आता हे फरसबी आणि गाजर परतून झालं. यावर घालूयात लाल ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची. मिसळायचं. वा, थोडंसं मीठ, मिरपूड, इथे भाज्या गरम गरम आहेत, कढई गरम गरम आहे. मातीची कढई आहे. यामध्ये थंड पाणी टाकलं तर त्या मातीच्या कढईला चिर जाते. मग यामध्ये गरम गरम पाण्याचाच कायम वापर करायचा. पुन्हा पुन्हा सांगते, थंड पाणी घातलं तर या मातीच्या भांड्याला तडा जाऊ शकतो. म्हणून गरम गरम पाण्याचाच वापर करा. 3 कप इथे गरम पाणी घालते मी. ज्वारीच्या पिठाचं सूप आहे, बुळगा आहे, पिठवणी आहे, घाटा आहे, जे काय म्हणाल ते. तर इथे 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आणि छान याचं असं मिश्रण तयार केलं. आता हे ज्वारीच्या पिठाचं मिश्रण या पाण्यामध्ये घालायचं. चवीपुरतं मीठही घालायचं आणि अर्थातच हळद, रंग छान येतो. थोडीशी मिरपूड आणखी. मिसळायचं. काय दिसतंय, वा वा. आता किमान 5 मिनिटं तरी हे एकत्र छान शिजवून घेऊयात. मस्त सूपला उकळी आली आणि बहारदार दिसतंय. वा वा वा. रंग बघा काय कमाल आलाय. ट्रान्सल्युसंट झालंय जसं सूपला लागतं तसं. आणि टेक्स्चरही परफेक्ट आलंय. मी थोडं पाणी वाढवलं कारण मला खूप दाटसर सूप नाही आवडत.
आता यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स वगैरे देखील घालू शकता. चिली फ्लेक्स, अरिगानो. कमाल असं हे सूप झालंय. काय होतं ना, आजारी पडलो, सर्दी झालं, खोकला, पडसं, ताप आला तर असं काहीतरी ना गरम गरम खायची इच्छा होते. आणि तुम्हाला सांगते इतकं पोटभरीचं होतं हे, आणि यामध्ये सगळे पौष्टिक घटक आहे, त्यामुळे 1 पॉट मील असं हे तयार होतं. आता जे बुळगं केलं जातं, पिठवणी केली जाते, ती यापेक्षा ना घट्ट असते. म्हणजे पेज कशी असते तशी असते. त्यामुळे तुम्ही मग पीठ जास्त केलं तर मग बाकी काय भात बीत काही गरजच नाही. मग ते घट्टसर पेज असं खायला पण मजा येते. पण आजकाल सगळ्यांना सूप आवडतं, तर सूप म्हणून प्या, काही हरकत नाही. तर पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.